दरम्यान जालन्यातल्या आदर्श राऊत नावाच्या युवकाने हल्ल्याच्या आदल्या दिवशी एनआयएने जारी केलेल्या स्केचमधील दहशतवाद्यांपैकी एका संशयिताशी संवाद साधल्याचा दावा केलाय। एका संशयित व्यक्तीने संवाद साधत तू काश्मीरी आहेस का आणि हिंदू आहेस का असे प्रश्न विचारले होते। विशेष म्हणजे हीच व्यक्ती हल्ल्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या रेखाचित्राशी मिळती जुळती असल्याचा दावाही या युवकाने केलाय। या संदर्भात त्याने एनआयएला ईमेल करून माहिती दिली। राऊत कुटुंब उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पहलगामला गेलं होतं। स्टॉल वरती ज्या वेळेला गेलो तिथे 5-6 लोक आले आणि त्या 5-6 लोकांपैकी एकाने माझ्याशी संवाद साधला आणि त्याने मला विचारलं होतं की बाबा तुम्ही काश्मीरी आहात का। मी म्हणलं नाही बाबा काश्मीरी नाही, मी इथलाच आहे म्हणलं। पण नाही तुम्ही काश्मीरी तर वाटत नाही, तुम्ही हिंदू आहात का। मला थोडंसं विचित्र वाटलं ते। परंतु दुसऱ्या दिवशी हल्ला झाला, आम्ही फार घाबरलेलो होतो, फार तणावाचं वातावरण होतं। ते सर्व झाल्यानंतर 2 दिवसानंतर जेव्हा ते स्केचेस रिलीज झाले त्यापैकी एक दहशतवाद्याने माझ्यासोबत संवाद साधला असं माझ्या लक्षात आलं आणि मी ते माझ्या वडिलांच्या कानावर टाकलं आणि माझ्या वडिलांच्या कानावर टाकल्यानंतर माझ्या वडिलांनी सांगितलं मला की आपण ही माहिती एनआयएला दिली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।